कालच्या सेमीफायनलच्या मॅचला धोनीचं येणं आणि आपण 7 रनांनी मॅच जिंकणं याला नुसतं योगायोग तर नाही म्हणू शकत. भारताने 7 रन्स राखून जिंकणं, 7च विकेट्स जाणं, संजू सॅमसनने 7 सिक्स मारणं, इंग्लंडच्या सुद्धा 7च विकेट्स जाणं, जॅकॉब बेथलने सुद्धा 7 सिक्स मारणं, हे सगळं योगायोगाने घडलंच नाहीये, तर हे धोनी आल्यामुळे झालंय असं बऱ्याच फॅन्सचं म्हणणं आहे. सोशल मीडियावरती थाला फॉर रिझन या हॅशटॅगने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. मॅच कोणतीही असो, 7 रनांचा आकडा जिथे कुठे असेल तिथे धोनीचे फॅन्स त्याचं कनेक्शन जोडतच असतात. कालच्या मॅचमध्ये सुद्धा तेच झालं. आतापर्यंतच्या झालेल्या मागच्या वर्ल्ड कप मॅचेसमध्ये धोनी नव्हता आणि सेमीफायनलला त्याचं येणं आणि आपण 7 रनांनी आणि 7 विकेट जाऊन जिंकणं हे विशेषच म्हणायचं. बरं, फक्त एवढाच ड्रामा कालच्या मॅचमध्ये झाला नाहीये, तर स्टँडमध्ये धोनी आणि त्याची बायको साक्षी बसले होते. बुमराच्या बॉलवरती सॅम करनचा बॉल बॅटला लागून टप्पा पडला आणि बुमराच्या हातामध्ये आला. साक्षीला वाटलं तो आऊट झाला, ती आनंदाने नाचायला लागली, पण माहीने हसत तिला शांत केलं. अरे विकेट नाही मिळाले ग. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय. बरं, ते सगळं जाऊ द्या. तुम्हाला काय वाटतं, कालचा हा 7चा योगायोग खरंच धोनीमुळे झाला होता का? आणि असेल तर कॅप्शनमध्ये धोनीचं नाव लिहायला विसरू नका आणि फॉलो करा लगाव बत्ती.